नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजची रेसिपी अगदी साधी आहे पण चवीला इतकी भन्नाट लागते ना की जेवणात भाजीपेक्षा हीच भरवा मिरची जास्त संपते। आणि खास गोष्ट म्हणजे यासाठी मी घेतलेले आहेत या लांब हिरव्या मिरच्या। आणि मिरची आहे म्हणून तिखटच असेल असं नाही बरं का। तर आजच्या या लांब हिरव्या मिरच्या अगदी कमी तिखट आहेत पण त्यामध्ये भरलेलं शेंगदाण्याचं कूट, तीळ आणि बेसनाचा खमंग मसाला इतका भन्नाट लागतो की साध्या पोळी भाकरी सोबत जेवण अगदी खास होते। चला तर मग आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे घेतलेल्या अशा लांब हिरव्या मिरच्या, या मिरच्या आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे। आता आपल्याला प्रत्येक मिरचीला अशी लांब चीर देऊन घ्यायची आहे। जरी या मिरच्या कमी तिखट असल्या तरी आपण त्यातल्या जे बिया काढल्या ना त्यामुळे मिरच्या आणखी सौम्य होतात आणि आपल्याला मसाला भरायला आणखी भरपूरशी अशी जागा मिळते। म्हणून आपल्याला प्रत्येक मिरचीला अशी लांब चीर देऊन त्यातली जी बी आहे ते काढून घ्यायची आहे। आता आपल्याला प्रत्येक मिरचीला थोडं थोडं मीठ लावून ठेवायचं आहे। मिरच्यांना आपण जर असं मीठ लावून ठेवलं ना तर ते आणखी चविष्ट लागतात आणि लवकर शिजतात सुद्धा। म्हणून आपल्याला असं आधी थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं प्रत्येक मिरचीला। मिरच्यांना मीठ लावून ठेवलं की तोपर्यंत आपण आता आपला खमंग मसाला तयार करून घेऊया। मसाला तयार करण्यासाठी मी इथे सर्वात आधी घेतलेले आहे शेंगदाणे, साधारण 3 टेबलस्पून शेंगदाणे आहेत। तर आपल्याला शेंगदाणे पॅनवरती मीडियम फ्लेमवर असे सतत हलवत भाजून घ्यायचे आहे, म्हणजे शेंगदाणे छान भाजले जातात। शेंगदाण्याचा छान खमंग वास यायला लागला की समजा ते व्यवस्थित भाजले गेले आहेत। आता त्यामध्येच तीळ सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे। तीळ आपल्याला जास्त वेळ भाजायची नाही आहे, तीळ आपल्याला अशी हलकीशीच भाजून घ्यायची आहे। आता हे भाजलेले शेंगदाणे आणि तीळ थोडेसे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झालं की आपल्याला ते मिक्सरमध्ये छान असं बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, मसाला अगदी बारीक पावडर करायचा नाही आहे। थोडासा जाडसर राहिला तर मिरचीमध्ये भरल्यानंतर त्याचं टेक्स्चर आणखीनच खूप छान लागते। आता त्याच पॅनमध्ये एक छोटी वाटी म्हणजे साधारण 5 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे। बेसन आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। बेसन कच्चं राहिलं ना तर मसाल्याचा कच्चा वास येतो, त्यामुळे बेसन आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे। आणि गॅस आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आणि बेसन आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचं आहे। बेसनचा थोडा रंग बदलला आणि खमंग सुगंध यायला लागला की समजा बेसन आपलं व्यवस्थित छान असं भाजून झालेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण जो आता शेंगदाणे आणि तीळचं कूट करून घेतलेलं आहे ना ते यामध्ये घालायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ, तिखट, हळद आणि धनियापूड घालायची आहे। जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल ना तर तिखटचं प्रमाण जास्त घेतलं तरीही चालेल। आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त एवढं मिश्रण पाहिलं तरी किती खमंग वाटतं आहे ना। आता हे छान असं मिक्स करून झालं की आपल्याला हे जे मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता या मिश्रणमध्ये मी एक लिंबाचा रस पिळून घेणार आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे ना मसाल्याची हलकीशी आंबट चव येते आणि शेंगदाणा, तीळ आणि बेसनाची चव अजूनच खुलून येते। आता हे सगळं आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपल्याला यामध्ये आता थोडं तेल घालायचं आहे। तेल एकदम आपल्याला जास्ती नाही घालायचं आहे, अगदी थोडं थोडं करत आपल्याला तेल घालायचं आहे। आणि आपल्याला असा मसाला तयार करायचा आहे की हाताने दाबल्यावर व्यवस्थित एकत्र यायला हवा, म्हणजेच आपल्या मसाल्याची छान अशी बाइंडिंग झाली पाहिजे। पहा आता मसाला किती छान अगदी मस्त तयार झालेला आहे। तर हा जो आता आपल्याला मसाला आहे ना तो छान असा एकजीव करून घ्यायचा हाताने। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एकदम परफेक्ट असा मसाला तयार करायचा। आता हा मसाला आपण या मिरच्यांमध्ये भरून घेऊया आणि मिरची अलगद उघडायची आहे आणि तयार केलेला मसाला आपल्याला आतमध्ये छान असा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। आणि मसाला भरताना आपल्याला अगदीच वरपर्यंत भरायची गरज नाही आहे, पण मिरचीच्या आतमध्ये मसाला छान व्यवस्थित पसरायला हवा इथपर्यंत आपल्याला मसाला छान असा भरून घ्यायचा आहे।
आणि मसाला भरल्यानंतर आपल्याला जी मिरची आहे ना ती थोडी हाताने अशी दाबून घ्यायची आहे, म्हणजे जो मसाला तो बाहेर निघणार नाही फ्राय करताना, म्हणून आपल्याला हलकंसं हाताने दाबून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्या अशा छान भरून घ्यायच्या आहे. तर बघू शकता आपल्या भरलेल्या मिरच्या किती छान दिसत आहेत. आता या सर्व मिरच्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहे. मिरच्या फ्राय करण्यासाठी मी इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन छान गरम झाला की आपल्याला ब्रशने पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर 2 टेबलस्पून परत यामध्ये तेल घातलेलं आहे. आता जे आपण भरलेल्या मिरच्या आहे ना त्या आपल्याला अलगदच पॅनमध्ये ठेवायच्या आहे. आणि मिरची ठेवताना आपल्याला जे गॅसची फ्लेम आहे ते मीडियमच ठेवायची आहे. आपल्याला या मिरच्या भरपूर तेलात तळायच्या नाही आहेत, तर अगदी कमी तेलात आपल्याला छान अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता या मिरच्यांना आपण एका बाजूने थोडंसं भाजून घेऊया. थोडं मी झाकण ठेवून परत इथे भाजून घेते. मिरचीला खालून छान रंग आला की आपल्याला हलक्या हाताने पलटून घ्यायचे. आता दुसऱ्या साईडने पण पलटून झाला की परत इथे झाकण ठेवून थोडा वेळ आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहे. आणि आता इथे एक छोटीशी घरगुती ट्रिक करते. मिरच्या थोड्याशा फ्राय झाल्या ना की आता आपल्याला अगदी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि जास्ती घालायचं नाही आहे, फक्त आपल्याला थोडंसंच पाणी शिंपडून घ्यायचं आहे. आता लगेचच आपल्याला झाकण ठेवून हे परत थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं ना, मिरच्या आपल्या आतपर्यंत छान मऊ होतात आणि मसाला सुद्धा व्यवस्थित शिजतो. अधूनमधून आपल्याला मिरच्या पलटून घ्यायच्या आहे. सगळ्या बाजूंनी मिरच्या छान अशा शिजल्या आणि हलक्या सोनेरी रंगाच्या दिसायला लागल्या की आपली भरवा मिरची जवळपास तयार आहे. साधारण 10 मिनिटाच्या आसपास ह्या मिरच्या छान फ्राय होतात. मिरच्या छान अशा व्यवस्थित फ्राय करून झाल्या की आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आणि वरून छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीरमुळे मिरच्यांची चव अजूनच छान येते. आणि आता गरमागरम भरवा मिरच्या सर्व करण्यासाठी तयार आहे. ही गरमागरम भरवा मिरची तुम्ही पोळी, भाकरी किंवा साध्या वरण भातासोबतही खूप छान लागते. तर मंडळी, कमी तिखट लांब मिरच्यांची अशी खमंग भरवा मिरची तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही ही भरवा मिरची कशासोबत खाणार तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी आपल्या अस्सल मराठी रसोई चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.